नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। ऐरोलीतील जय भवानी अशोक पाटील मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव 2024 मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। सेक्टर 15 मध्ये जय भवानीचे मंदिर उभारले असून या मंदिरात देवीची प्रतिष्ठापना केली आहे। असंख्य भाविक दर्शनासाठी येत आहेत। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार गणेश नाईक यांनी सदिच्छा भेट देऊन देवीचे दर्शन घेतले। भाजपचे महामंत्री व ज्येष्ठ माजी नगरसेवक आनंद सुतार, भाजपचे पदाधिकारी राजेश मडवी, भाजपचे पदाधिकारी दीपक पाटील तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सुद्धा दर्शन घेतले। या सर्वांचा अशोक पाटील मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। सकाळ संध्याकाळ महाआरती घेण्यात येते। दर्शनासाठी येणाऱ्या मान्यवरांचे मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेविका संगीता पाटील व मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान केला जात आहे। सायंकाळची महाआरती झाल्यानंतर राकेश नाईक प्रस्तुत मराठी वाद्यवृंदाच्या संगीतावर गरबा रासला सुरुवात होते। गरबा रासमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी प्रतिदिन लकी ड्रॉ ठेवला जात असून कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉच्या माध्यमातून लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून ज्यांचं नाव येईल त्यांना मान्यवरांच्या हस्ते साडी दिली जाते। असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात।
याचबरोबर या गरबा रासमध्ये लहान मुलं जे सहभागी होतात त्यांच्यासाठी सुद्धा शेवटी खाऊचे वाटप केले जाते.
देवी भक्तांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सोसायटीच्या असो स्नेहा अवतीराईंचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी जायचंय सुनील मडवी. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहताय जय भवानी अशोक पाटील मित्रमंडळाच्या वतीने आम्ही हा नवरात्र उत्सव साजरा करत असतो. आणि हे साजरा करत असताना या पूर्ण विभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनी, सर्व सोसायटीचे पदाधिकारी, सर्व सोसायटीचे रहिवासी बंधू भगिनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आणि हे मंडळ सर्वसामान्यांचं मंडळ आहे, तळागाळातील सर्वसामान्यांच्या नागरिकांचं हे मंडळ आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने जात धर्मपंथ न पाहता सर्व धार्मिक सण या ठिकाणी या निमित्ताने आम्ही करत असतो. आज आपण पाहताय एवढ्या मोठ्या संख्येने उत्साहामध्ये माझ्या माता भगिनी सहभागी झालेल्या आहेत. खरं पाहिलं तर या मंडळाचा हेतू एवढाच आहे की आई जगदंबेला आम्ही नेहमी या मंडळाच्या वतीने मी स्वतः, माझी पत्नी संगीता पाटील सातत्याने या विभागातील राहणाऱ्या रहिवासी बंधू भगिनींचं आरोग्य, सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्याकरता सातत्याने आम्ही साकडं घालत असतो. कारण ज्या वेळेला प्रत्येक आपल्या विभागामध्ये आनंदाचं वातावरण, शांततामय वातावरण असेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो एक आनंद वेगळा असतो. आणि आम्ही तळागाळातील सर्वसामान्य आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं नाईक साहेबांची आम्हाला शिकवण आहे, जगा जगू द्या अशा प्रकारे प्रत्येक तळागाळातील सर्वसामान्यांना आपण त्यांच्या काम असो, ज्येष्ठ नागरिक असो, माता भगिनी असो यांना सन्मानित करा. प्रत्येक गोष्टीला त्यांना मदतीचा हात द्या. आणि म्हणून आदरणीय गणेशजी नाईक साहेब असोत, आदरणीय संदीपजी नाईक साहेब असोत यांच्या माध्यमातून नेहमी मंडळाला आम्हाला मोठं मोलाचं सहकार्य वडीलधारींचं मिळत असतं. आणि खरं पाहिलं तर एक आनंद हा वेगळा आहे. आणि या आनंदामध्ये एवढा मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनी येतात, त्याचा आनंद फार वेगळा आहे. आणि माझ्या या विभागातील माता भगिनींकरता आपल्या विभागामध्ये एक प्रमुख या नात्याने कुठेतरी त्यांच्याकरताही आपण हा उत्सव चांगल्या मोठ्या प्रमाणात करावा अशी माझी इच्छा होती. आणि आज खऱ्या अर्थाने हा आनंद मला फार होतो आहे की या सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा मोठा उत्सव होत आहे. त्यामुळं मी मनपूर्वक या सर्व माझ्या देवभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व माझ्या नागरिकांना, भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी भरपूर महिला इथे येतात, आनंद घेतात. आणि त्यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ ठेवलेला आहे. पैठणी, साड्या, परत लहान मुलांसाठी खाऊ वाटप करतो. आणि ह्यामध्ये खूप साऱ्या महिला भाग घेतात आनंदाने. देवाला जगदंबाला एकच मागणं की त्यांचं दुःख वगैरे सगळं विसरून आनंद द्यावा, बस एवढीच प्रार्थना करते. धन्यवाद.